गोलंदाजी मार्कवर शांती दूत कणकवली टीमच्या माध्यमातून पहिला चेंडू पॉइंटला दिशा दिली आहे. वन बाउंड चेंडू अडवला जातोय डीप मध्ये, तोपर्यंत एका धावने टीमचं खातं खोललं जातंय. जबाबदारी असेल, मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये, परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आता मात्र उडवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सपर, चेंडू आउट ऑफ पार, षटकार. या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लाव आणि त्याच्या विरोधात आशुतोष येतोय. मात्र कव्हर पॉइंटला षटकार ठोकण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जातोय. दिसेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. सुशील वरती आक्रमण चढवलंय ते काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सपर, चेंडू आउट ऑफ पार. 3 षटकार खेचले आहेत आतापर्यंत. तोच मयूर स्ट्रायकिंग एंडला, पुल्लर लेनचा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवाई सपर, हा फ्लाइट षटकार जाईल. षटकार सुशील राणेवरती आक्रमण चढवलंय. काय अफलातून बॅटिंग शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून. सलामीचा बॅटर मयूर. गुरु राणे येतोय. चॅलेंजिंग ओव्हर असेल आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. मयूर गोरुलेची वादळी खेळी संपुष्टात येते. या चालू आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. भरपूर उंच ढगामध्ये चेंडू टोलकारासाठी जातोय. अक्षयच्या बॅट मधून हा कणकणीत षटकार. निखिल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र दुसरा धक्का पोहोचेल शिवप्रेमी गव्हाणे टीमला. चालू आहे शांती दूत कणकवली टीमच्या माध्यमातून. लॉंग ऑफला भरपूर लांब लचक षटकार खेचलाय. निखिलच्या अगेन्स्ट इथे अक्षय आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय. सुशील राणे येतोय की काय, परंतु इथे निखिल स्वतः आला आणि अप्रतिम झेल पकडलाय आणि अक्षय इथे झेल बाद होतोय. टीमला बसलेला तिसरा धक्का म्हणावा लागेल. कणकवली टीमला टॉस जिंकला होता, इथे मात्र चांगली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. विजयी 61 धावांचं लक्ष इथे पार करायचंय शांतीदूत कणकवली टीमला. बॅटिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटली, परंतु आशू गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केलेत. सुशील राणेचा विचार केला तर त्याने 15 धावा खर्च केलेत. मयूरचा विचार केला तर बॅटिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये 27 धावा. अक्षयचा विचार केला तर त्याने सुद्धा चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 9 चेंडू 12 धावांचं योगदान दिलंय. अल्पोपहाराची सर्वांना व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण प्लीज अमोलजी घरी यांच्या घरी जाऊन घ्यायचं आहे. फुल टॉस चेंडू, चेंडू जातो लॉन्ग ऑफ के बीच में से सीमा रेखा के बाहर. 4 रन्स जाने जाते जिसके लिए गुरु राणे. त्याच्यावरती अटॅक क्रिकेटमध्ये आपण पाहिलाय. वॉट अ शॉट. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावर आणि काय कॅच पकडलाय आकाश. हा मॅच विनिंग कॅच निश्चितपणे असू शकतो. परततोय गेला जाईल. तिसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. काय सीमारेषेच्या आतमध्ये की चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. कशा पद्धतीनं या षटकामध्ये धावा वसूल केला. फिर एक बार बड़ा शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को खेला. एफसीसी चैंपियन ट्रॉफी 2026. शिवलदानामध्ये दिसणार आहे. पुन्हा एकदा अक्षय याचा वॉट शॉट यार. फिर एक बार मिड विकेट के ऊपर से हवाई सफर. ओव्हर द विकेट गोलंदाजी करणारे सुशील जाधव याच्यासाठी एक सुरेख चेंडू. थोडासा फास्ट हा चेंडू जातो शॉर्ट मिड विकेट. दुसऱ्या रनसाठी कॉल आहे. सुशील निघालाय. 2 धावा तर सहज पडून पूर्ण केल्या. तिसऱ्या रनसाठी कॉल आहे, पण पाहायचं या ठिकाणी सुशील हा स्ट्राईक वरती राहण्याचा प्रयत्न करतोय.
एक रन्स एक चेंडू जसा दोन. आशुतोष स्ट्राईक वरती खेळतोय. गोरुलियाचा हा पुढचा चेंडू. वॉट शॉट. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. परंतु कणकवली हा संघ या सामन्यामध्ये पराभूत होतोय केवळ 2 धावांनी. आणि त्याची कारण मात्र शांतिदूत कणकवली हा संघ निश्चितपणे शोधेल. कारण ज्या वेळेला फिल्डिंग हा संघ करत होता त्यावेळेला पडलेले वाईड चेंडू आणि फिल्डिंगच्या माध्यमातून निघालेले 1-1 2-2 रन्स यामुळे शांतिदूत कणकवली हा संघ या ठिकाणी पराभूत होतोय. शिवप्रेमी गव्हाणे हा संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. आणि निश्चितपणे या सामन्यामध्ये शिवप्रेमी गव्हाणे या संघाचं आम्ही अभिनंदन करतो कारण विनर